आता या डुक्या गावातून खाली डोंगर उतरवत आहेत. तर गावचे सगळे आमचे मायभूमीतले आदरणीय हरिभक्त परायण सुद्धा महाराज कोकणे यांच्या समेत आलेल्या महिला भगिनी पुरुष वर्ग आहे, संगमनेर अकोला हे सगळा एक ग्रुप आहे बघा. आज एकदम असा दूरदर्शनकरा योग जोडून आलेला आहे. आमचे जे आदरणीय श्रद्धास्थान असलेले सुद्धा महाराज कोकणे समेत आमच्या काकू विठाबाई खताळ, दोंडीबा बाबा खताळ, आमचे हे सगळे मायबाप भगिनी सगळे आले. खूप आनंद आहे बरं का. नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा तो आनंद आहे आणि हा एक दूरदर्शनकरा योग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हार. आज श्री हरिभक्तीपरायण बाळू महाराज खताळ खरं तर ज्यांनी नर्मदा परिक्रमेमध्ये एक मोठा इतिहास बनवलेला आहे. पूर्वी नर्मदा परिक्रमा करणारी आपल्याकडून काही परिक्रमावासी येतच नव्हती, पण बाळू महाराज पहिल्यांदा 9 वर्षापूर्वी आणि त्यांनी पायी परिक्रमा चालू केली. आज सलग 9 वर्ष ते पायी परिक्रमा करतात. खरं तर आम्ही सर्व अकोले संगमनेर तालुक्यातून आज बसना ही परिक्रमा करण्यासाठी ओंकारेश्वर या ठिकाणी आलो. आम्ही परिक्रमा उचलली आणि तेवढ्यात त्यांची पायी परिक्रमा या ठिकाणी महाराजांची पूर्ण झाली आणि आमची सुरुवात होते आहे. आमच्या या बसच्या परिक्रमेला आणि त्यांच्या झालेल्या या 9व्या परिक्रमेची खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगता होत आहे आणि आम्हाला त्यांचं दर्शन झालं. हा आमच्या सर्व परिक्रमासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. खूप मोठी साधना खऱ्या अर्थाने आमचे बाळू महाराज खताळ यांनी केलेली आहे. त्यांच्या समेत असणारे नारायण कानोडे सर, कौशिक महाराज जाधव, आमच्या वागचौरेताई, गुलेताई, गोलकताई, आणखीन पंढरपूरचे बाबा, हे सगळे मंडळी या ठिकाणी त्यांच्याबरोबर अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये रोज आम्ही या ठिकाणी त्यांचं यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही पाहत होतो, दर्शन घेत होतो. सांप्रदायिक प्रवास हा एक त्या चॅनल त्यांचं आहे. हे सगळं दर्शन आणि रोज होत होतं. म्हणूनच आमच्याही मनात उत्कंठा निर्माण झाली. आपल्याला पायी जमत नाही, पण बसना का होईना आपण जाऊया. तर बसना आल्यानंतर त्यांचं आज दर्शन झालं आहे. खूप सर्व आणि परिक्रमावासींना सुद्धा खूप आनंद झाला आहे. त्यांच्या सर्व परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ते आता गावाकडे जाणार आहे. आम्ही बाकी आता परिक्रमेला सुरुवात करणार आहे. पुन्हा एकदा श्री हरिभक्तीपरायण बाळू महाराज खताळ त्यांच्या समेत असणाऱ्या सर्व त्यांच्या परिक्रमावासी सर्वांना मी या ठिकाणी खूप खूप त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि अशाच प्रकारची सेवा आपल्याकडून घडत राहावं आणि ही सेवा इतरांनाही प्रेरणादायी व्हावी अशी मी ओंकारेश्वराच्या चरणी, रामेश्वराच्या चरणी, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो. आदेश 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 आदेश. धन्यवाद धन्यवाद बाबा.